ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे। वर्ध्यात संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिभावात संपन्न। जागतिक पारायण सोहळा निमित्त वर्धा शहरात भक्तिमय पालखी भ्रमण। टाळ मृदुंगाच्या गजरात संत गजानन महाराज पालखीने घेतले शहर दर्शन। वर्धा शहरात संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले। वर्ध्यातील सर्कस ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य जागतिक पारायण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या जागतिक पारायण सोहळ्यासाठी सुमारे 4000 भाविक सहभागी होणार असून त्या निमित्ताने शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। संत गजानन महाराजांची पालखी सर्कस ग्राउंड येथून प्रारंभ करून शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून भक्तिमय वातावरणात भ्रमण करीत पुढे निघाली। या पालखी सोहळ्यात विविध दिंड्या, पताका, ग्रंथदिंडी तसेच अनेक भजन मंडळांनी सहभाग नोंदविला। गेल्या 10 वर्षापासून आपण एक पारायणाचा कार्यक्रम घेतो आहे आणि त्याच्या आधी ह्या लोकांना एक चांगला संदेश जावं आणि धार्मिक वातावरण तयार हो म्हणून आम्ही दरवर्षी पालखीचं नियोजन करतो आणि दरवर्षी पालखी घेण्याचा पारायण घेण्याचा हा विषय आहे, ज्याच्यामध्ये आजकाल जे नवीन पिढी आहे ती धार्मिकेकडे खूप दूर चाललेली आहे। इंस्टाग्राम, फेसबुक याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे आणि हा 10वं वर्ष आमचं। या 10व्या वर्षी आम्ही याच्यामध्ये जवळपास 16 ते 18 वर्षांच्या मुलींचं बरेचशा लोकांचं बुकिंग झालं आहे पारायण करण्याकरता। आमचा हाच उद्देश होता की सर्व सत्संग होत राहो, चांगल्या मार्गे सर्व लोक लागो आणि आपल्या देशाचं कल्याण हो, महाराष्ट्राचं कल्याण हो, यासाठी आम्ही गजानन चरणी प्रार्थना करतो। त्या पुणेकर ज्यांनी बायजाबाईचा रोल केला होता गजानन महाराजांच्या पिक्चरमध्ये, त्या उद्या दुपारला आपल्या इथे पोहोचणार आहे 11 वाजता। 8:30 वाजता सकाळी सुरू होईल पारायण आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आहे। त्यानंतर मग पारायणाला शंखनाद होईल आणि नंतर पारायणाला सुरुवात होईल। सर्वांनी मोठ्यात मोठ्या संख्येने पारायणमध्ये सामील व्हावं आणि एका धार्मिक कार्यात जाऊन एक महाराजांच्या चरणी प्रार्थना करू की सर्व चांगलं हो, महाराष्ट्रामध्ये शेतीवाडी सर्वांची चांगलं हो आणि आरोग्य चांगलं राहो आणि धार्मिकतेच्या नात्याने आणि संत गजानन महाराज शेगाव हे आपल्या विदर्भाचं दैवत आहे, त्यांच्या आशीर्वादाने सर्व चांगलंच होतं म्हणून सर्वांनी जुळा आणि आशीर्वाद घ्यावाची विनंती आहे वर्धेच्या जनतेला। आज पालखी उत्सव श्री संत गजानन महाराज प्रतिवार्षीप्रमाणे याही वर्षी उत्सवाचा आरंभ केलेला आहे। आज साधारणतः पालखीमध्ये 2000 संख्या असून शेगावचे प्रमुख महाराज भास्कर महाराज हे आलेले आहे। त्यानंतर उद्या सकाळ 8 वाजतापासून पारायणाला सुरुवात होईल, साधारणतः 5 वाजेपर्यंत पारायण सुरू होईल। त्यानंतर पारायण झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजतानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल। साधारणतः 5000 लोकांची आशंका आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि अभंग भजनांच्या स्वरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। डोक्यावर तुळशी घेऊन श्रद्धेने सहभागी झालेल्या असंख्य महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला। पालखी सोहळ्याच्या माध्यमातून शहरात आध्यात्मिक, सांस्कृतिक व धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली होती। मार्गभर संत गजानन महाराजांच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते। आज पालकी निकाली हम लोगों ने और ये पालकी हर जगह निकलती है और कल हमारा पारायण है। पारायण जागतिक पारायण है, ये पूरे दुनिया में सेकंड संडे को ही होता है और इसमें हर जो गजानन महाराज के सेवक है, भक्त है, वो सब हिस्सा लेते हैं और पारायण पूरे सवेरे 8 बजे से स्टार्ट होके शाम के 6 बजे तक चलता है। तो बाद में उनको महाप्रसाद भी दिया जाता है। बाबा की आरती होने के बाद में फिर प्रोग्राम समाप्त हुआ ऐसा घोषित किया जाता है। इस प्रोग्राम में खासियत है, शेगाव वाला पिक्चर जो आपने गजानन महाराज वाला जो पिक्चर निकला है उसमें जिसने बायजाबाई का रोल किया है वो अभिनेत्री कल पारायण में दिन भर रहने वाली है और उसके ज़रिए हम लोग ड्रॉ निकालेंगे जो 51 लोगों को साड़ियाँ वगैरह देना है। बस जय माऊली। बस लोकांनी आता बाबाशी म्हणजे एकजूट व्हायला पाहिजे। लोकांनी सहयोग द्यायला पाहिजे। प्रत्येकाच्या सहयोगाने तर वर्क होऊ शकते, विदाऊट सहयोगानं कोणतंच वर्क होऊ शकत नाही। बाबा हेच म्हणतात सर्व संघटित राहा, आपलं काही बालबाको होणार नाही। जर संघटित नाही राहिले
तर आपल्याला पुढे काही ना काहीतरी फेस करावं लागेल. जय माऊली. अनेक ठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेत पुष्पवृष्टी करून स्वागत केले. वंजारी चौक येथे दुर्गामाता मंदिराच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला. निमित्त आज भगतसिंग मैदान संतगाव येथे श्री संत गजानन महाराज यांची पूजा अर्चना करून आज वर्धा शहरामध्ये त्यांचा हा पालखी उत्सव निघालेला आहे. वर्धा शहराचं पूर्ण भ्रमण करून ते परत भगतसिंग मैदान मध्ये जाऊन तिथे आज पालखीचा समारोप होईल आणि त्यानंतर उद्या सकाळी प्राणायामसाठी 7 वाजता सुरुवात होईल. आपल्याकडे आज शेगावचे साधू संतांना आपण आपल्याकडे जेवण दिलेलं आहे आणि आज या लंगरद्वारा त्यांचं स्वागत करण्यात येईल. पालखी रामनगरमध्ये या पालखी सोहळ्याचं 10वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण लोकांचा चांगला उत्साह या पालखीमध्ये पाहायला मिळून राहिला आहे आणि रामनगर सर्कस ग्राउंड इथे हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येत आहे. तरी लोकांनी आणि जनतेने सगळ्यांनी यामध्ये सामील व्हावं एवढे मी. या दरम्यान वर्ध्यातील सर्कल ग्राउंड येथे दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जागतिक पारायण सोहळा संपन्न होणार आहे. या पारायण सोहळ्यात विविध ठिकाणांहून आलेले भाविक सहभागी होणार असून कार्यक्रमाच्या शेवटी ड्रॉप पद्धतीने 51 वाचकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या जागतिक पारायण व पालखी सोहळ्यामुळे वर्धा शहरात धार्मिक एकात्मता, भक्तिभाव आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. आशिष जनकासह ब्युरो रिपोर्ट वर्धा.